नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. पंचायत निवडणुकांच्या प्रचाराची सांगता. 186 पंचायतीसाठी 10 तारखेला मतदान तर 12 तारखेला मतमोजणी. म्हादई लवादाच्या आदेशानुसारच कर्नाटक करतंय नवा डीपीआर. नव्या डीपीआरसाठी कर्नाटकचं सर्वेक्षण. आमचे अधिकारी आहेत नजर ठेवून. जर कोणतंही बांधकाम सुरू केल्यास कर्नाटक विरोधात अवमान याचिका. मंत्री सुभाष शिरोडकरांची माहिती. पीडब्ल्यूडी खात्यात 50% अभियंत्यांची कमतरता. प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊ शकत नाही. मंत्री निलेश काब्राल म्हणतात, राज्याचे मुख्य सचिवच खात्याचे सचिव असल्यानं फाईल्सही रेंगाळतात. मुंडकार खटले जलद गतीनं सोडवण्यासाठी विशेष मामलेदारांची नियुक्ती. कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न चतुर्थीपर्यंत सुटणार. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरातांचा दावा. पणजी दिवजा सर्कल जवळ मांडवीच्या पात्रात मिळाला वयस्क इसमाचा मृतदेह. आत्महत्या की घातपात या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू. आणि शापोरा नदीत अमर्याद बेकायदा रेती उपसा सुरूच. मध्यरात्री ते पहाटे 6 वाजेपर्यंत रेती उपसा. स्थानिकांच्या तक्रारीकडे सरकारी यंत्रणांचा कानाडोळा. स्पेशल रिपोर्ट. कर्नाटकने कळसा, भांडुरा, हलतरा नाल्यांवर धरणांऐवजी बंधारे बांधण्यास हालचाली सुरू केल्यानं गोव्यात सरकारवर टीका होत होती. यावर आता मंत्री सुभाष शिरोडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. लवादाच्या आदेशाप्रमाणे कर्नाटक नव्या डीआरपीसाठी सर्वेक्षण करतंय. जर त्यांनी कोणत्याही बांधकामाच्या हालचाली सुरू केल्या तर त्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करू, असं मंत्री सुभाष शिरोडकर म्हणतायत. म्हादई लवादाच्या आदेशाप्रमाणे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना पाण्याच्या मागणीसाठी नव्यानं डीपीआर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाप्रमाणे नवा डीपीआर तयार करण्यासाठी कर्नाटक सर्वेक्षण करतंय. आमचे अधिकारी या सर्वेक्षणाकडे लक्ष ठेवून आहेत. जर कर्नाटकनं नव्यानं बांधकाम करण्याच्या हालचाली सुरू केल्या तर आम्ही कोर्टात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकरांनी दिलाय. म्हादईचे कळसा, भांडुरा आणि हलतरा हांगासर धरणां प्रपोज केली, तेका सध्या तेंच्यांनी स्थगिती दिल्या आनी ते बंदारा बांदता पिवपा खातीर उदक व्हरपाक अशें म्हणून. सो तेचेर सर कितें, म्हणजे ऑलरेडी तेंच्यांनी काम स्टार्ट केलां डिमार्केशन बीन? ना एक्झॅक्टली कितें जालां, फाटल्या 3-4 दिसां पासून प्रिंट मिडियांतल्यान म्हादई नदी संबंधी, न्हंयचे संबंधी, बेसिना संबंधी आणि बंधाऱ्या वगैरे संबंधी काही बातमी येवच्यान तेवच्यान येत आसात. सो एक गोष्ट आमी लक्षांत घेवपाक जाय की 2014 ट्रिब्युनलाची ऑर्डर जाल्ली आसा आनी त्या ऑर्डरीनुसार महाराष्ट्रा, कर्नाटका आणि गोवा हांकां काही डायरेक्शन्स दिल्ले आसात. आणि ती डायरेक्शन जी आसा पळय न्ही, त्या अनुसार तिनूय राज्यांनी वागपाक जाय. ती कंडिशन्स, टर्म्स कंडिशन कितें आसा ती मानपाक जाय. त्यानुसार तांकां आमकांय बीन एक म्हटल्यार डिमार्केशन, नवीन डीपीआर सादर कर म्हटला. जुनो जो डीपीआर दिल्लो, आमी दिल्लो, महाराष्ट्रान दिल्लो, कर्नाटकान दिल्लो, जातूंत खूब मोठ्या प्रमाणात उदकाची मागणी केल्ली, हें सगळें रिजेक्ट केल्लें आसा ट्रिब्युनलान. आनी ट्रिब्युनलान रिजेक्ट करून उदकाचें वांटप थोडेंशें केल्लें आसा ते ऑर्डरी प्रमाणे. आनी त्यानुसार नवीन मागणी करपा खातीर डीपीआर जो आसा पळय न्ही, तो प्रत्येक राज्यांत करचो असो म्हटला. सो तो डीपीआर करतलो जर जाय जाल्यार थोडेशें डिमार्केशन करचें पडटा. आमी बी डिमार्केशन घेतिल्लें आसा. आमच्या हातूंत म्हादई बेसीन जे आसा पळय न्ही, तातूंत भितर आमी सादारणशे 6 ते 10 सुमार सायट्स, आमी पयलीं 59 म्हणटिल्ले, पूण तातूंत इमिजिएटली ऑन प्रायोरिटी आमी सादारणशे 8 ते 10 सुमार सायट्स आमी आयडेंटिफाय केल्यात आनी ताजें आमी डिमार्केशन आतां सुरवात केल्ली आसा. तशेंच त्या पद्दतीन तांणी डिमार्केशन सुरू केलें आसतलें, कारण डिमार्केशन कित्याक करपाक जाय, डीपीआर करपाक संबंधी. ओके. महाराष्ट्रान अजून म्हाका दिसना सुरू करूं ना, पण कर्नाटकान केल्लें आसा. पण तें डिमार्केशन केलं ताजो विशेश हें कांय जालें, इफेक्ट कांय जायना. ओके. इतलेंच कितें तांणी एक्चुअल थंय काम करपाक जायना. तशें एखादी काम जर केलें जर जाय, डिमार्केशन सोडून दुसरें कितें काम केलें जर जाय जाल्यार आमी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आसा पळय न्ही, ते सुप्रीम कोर्टाक फायल करतात. सो सध्या ते डिमार्केशनूच करतात आनी थंय बांदकाम बीन तशें कांय ना? ना, सध्या तरी तशें कांय ना. ओके. सो तुमचे कोण ऑफिसर बीन थंय वचून कितें वचून आपण आमची जी भायर म्हायती मेळ्ळ्या काही लोकां कडल्यान, ते म्हायती आधाराचेर प्लस आमकां काही क्लिप्स मेळिल्ले आसा, त्या आधाराचेर थंय नवीन बांदकाम अशें कांय जावना. तांणी फक्त मार्किंग केलें, डिमार्केशन केल्लें आसा. हय सर, पर्यावरण अभ्यासक आनी म्हादईचे फॉलोअप घेता पळय राजेन केरकर, जे हितूंतले मुख्य घटक आसा, ते थंय वचून येयले सायडीचेर. सो तेंचे कडल्यान बीन तुमी कितें म्हणजे अजून राजान उलोवप जावना, पूण पळयता फुडले वीक आमी ताका एक विजीट करपाक येता, म्हणजे मिटींग करपाक येता.
डिमार्केशन करपाक ट्रिब्युनला प्रमाणे परवानगी आसा, तांकांय आसा, आमकांय आसा, महाराष्ट्राकय आसा. ती डिमार्केशनच्या भायर जर ताणें कितें कारवाई केली जर जाय बांदकामा संबंधीची वगैरे, जाल्यार इमिजिएटली आमी वील फायल वॉट इज प्रोसिडींग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इन द सुप्रीम. आमकांय उदक पिवपाक जाय, तांच्याय लोकांक उदक पिवपाक जाय. ऑफकोर्स ट्रिब्युनल इज द बॉडी वीच वील डिसायड अबाउट सुप्रीम. ताजे पयलीं सुप्रीम कोर्ट डिसायड करतले की वॉट एवर आमी जे कंटेम्प्ट ऑफ चॅलेंज केला पळय न्ही, त्या प्रमाणे ताजी हियरिंग जाता सुप्रीम कोर्टांतल्यान आनी ताजे निकाल येतलो. सो अशें ना की तेंच्यांनी अजून थंय कांय बांदकाम करूं, सो भिवपाची सद्या गरज ना. ना, कांय गरज ना. आनी कितें आसत जाल्यार तुमी तेचेर वॉच दवरात. आमचे नजर आसता ताचेर. आमचे चीफ इंजिनियर आसात श्री आमचे बदामी, त्या बरोबर आमचे एक्झिक्युटीव इंजिनियर आसात दिलीप नायक, ते ताची नजर दवरून आसात. दिलीप नायक तर सादारण विकली रिपोर्ट घेतात तांच्या लोकांकडल्यान. पीडब्ल्यूडी खात्यात मनुष्यबळाअभावी कामं रखडत असल्याचं पीडब्ल्यूडी मंत्री निलेश काब्राल म्हणालेत. राज्याचे मुख्य सचिवच पीडब्ल्यूडी खात्याचे सचिव असल्यानं त्यांच्यावरील कामाच्या तणावामुळे खात्याच्या फाईल्स रखडतात. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून गरज पडल्यास नवे सचिव नेमण्याबाबतही निर्णय होऊ शकतो असं काब्राल म्हणाले. आता कितें जाता, म्हजो सेक्रेटरी आसा पळय, तो चीफ सेक्रेटरी. पयर आमी इंजिनियर म्हाका सांगताले की पयलीं चीफ सेक्रेटरी जो एक पयलो सेक्रेटरी आसलो पीडब्ल्यूडीचो, आनी तेन्ना ही शूड मेक डिसिजन आनी तेजे कडेन फायली उरनासल्यो. आमचे चीफ सेक्रेटरी खूब कामां आसल्या कारणान ते थोडे फायली उरता. पयर उलयला, आतां दिल्ली आसा, फाल्यां येतलो. फायले खूब पेंडींग आहा, अलोविना उदक काडपाचें, हें करपाचें, तें खुबशें उरल्या. फॉलो करून घेता, नाजाल्यार मागीर सीएमाक सांगून मागीर सेक्रेटरी लेवलाचेर चेंज करूंक पडटलो. कित्याक अल्टिमेटली पीडब्ल्यूडी सेक्रेटरी आसा इज व्हेरी शूड बी व्हेरी प्रोएक्टीव. फायल शूड बी ऑन अ डे टू डे बेसीस. हांव म्हाजे कडेन फायल केन्ना उरना, उरले जाल्यार डिस्कशनां उरतल्यो, आपयता दुसरे दिसांनी क्लियर करतलो. सो म्हाजे कडेन फायली पावपाक जाय न्ही, म्हाजे कडेन फायली सेक्रेटरी कडल्यान येता. सो मातशें डिले जाता वयर सकयल. सो तेका फाल्यां सेक्रेटरी तरी उलयतलो सर. आतां ते टेक्निकल पोस्ट जे आशिल्ले तो बिकॉज ऑफ वेरियस रिजन्स ते स्क्रॅप म्हणल्यार अजूनही ऑफिशियली आमचे कडेन पावना. सो कितें आतां डिसिजन मागीर घेतलें, अजूनय कोर्टान स्टँड घेतला कितें विजिलन्सान केस आशिल्ली. सो ते फुडें कितें आसा ते तुमी फाटीं म्हटलें स्टाफ तुमकां खूब शॉर्टफॉल खूब करता. शॉर्ट आसा ते आसा न्ही. एक्झिस्टींग स्टाफ आमी मेंटेन करून ते करपाचो प्रयत्न करता, पूण तांकां इतले त्रास जाता म्हाकाय कळना. सो हांवें रिक्वेस्ट केला स्टाफाक काम करपाक जाय. 400 इंजिनियर पीडब्ल्यूडीन ना, तुम्ही समजू शकता कशे पाडे ते काम करतात. सो सम वे मॅनेजिंग वॉट एवर वी आर देर, बट इट इज नॉट इजी. ताका लागून खुबशे त्रास जाता. सो वील फायंड आउट अ मेकॅनिझम कशें करपाचें. पयलें तुमी कितें जालें, कारण ते फाटले जेन्ना जॉब स्टार्ट जाले ते कोर्टान बसून तुमकां खबर सारकें जावंक ना. म्हाका खबर ना, सारकें विजिलन्सान केस आसली. तुम्ही आता तुमकां जर इंजिनियर जाय म्हणटा नाल्यार तुम्ही काम करू शकना. सो ना हांवें तशें म्हणूं ना, हांव काम करपाक त्रास जाता, हांव काम करू शकना अशें म्हणूं ना. पूण इंजिनियर सपोर्ट करता तुमचे. इंजिनियर सुस्तेला म्हणटात सगळ्यांना. जे गोष्ट जे सुस्तेला म्हणजे कितें जाता पळय, जे एक मनीस कितले काम करू शकता, कितली एरिया पळोवंक शकता. आतां एक्झाम्पल एक पीडब्ल्यूडी आमचे बिल्डींग सेक्शनाचो एक ए आसा, तेजे वांगडा 2 जी आखे तिसवाडी आनी बार्देजान पेडणे कशें काम करतले. हे मनीसूच फिजिकली इंजिनियर म्हणटा सायडीर वचपाक जाय, फिजिकली एस्टिमेट करपाक जाय, फिजिकली खुबश्यो गोश्टी करपाक जाय. सुस्त जाल्यार हांव जावना तेजें हांव कमेंट करूंक शकना. पूण इंजिनियर शॉर्टेज आसा तेजें हांव काम करता. काम करता म्हणटा करता ना, म्हाजें काम करता. तेका लागून थोडें काम जाता. आनी ऑर्डर हांवें सांगलां न्ही, फुडले पावस म्हणल्यार हे पोर्टलाचो विशय येवपाक जायना. मुणकार खटले जलद गतीनं सोडवण्यासाठी विशेष मामलेदारांची नियुक्ती करणार असल्याचं महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणालेत. कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न गणेश चतुर्थीपर्यंत सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याची हमीही मोन्सेरातांनी दिली आहे. Ramesh, you had also spoken about fast track of cases and all this. So we had even during the assembly, when the assembly session was, we had a meeting with the secretary as well as both the collectorate from north and south. We have found out what are the difficulties. The difficulties basically is what there are less mamladars in different taluk. And there are mamladars basically who has got to see even law and order. The other issues also are there. So we are basically trying to fix that by putting a separate mamladar in each taluka to look after this law and order and all the other daily routine matters. And we are basically going to appoint more mamladars who are dedicated basically towards this Munkarial and tenancy cases to look after. So that we will be it will be in place. So by next so by kenna म्हणा जातले सर ते by next month.
Mr. Raman Moshi is that पहिले सध्या आम्ही डेडिकेटेड मामलेदार अपॉइंट करतले टू लुक आफ्टर दीस केसेस. So in all Yes, in all this. And फाल्यां अशें जावप कारण थोडे कितें आतां मामलेदार ट्रान्सफर जाल्लेले आसता. ट्रान्सफर जावन मागीर दुसरो मामलेदार हू टेक्स ओवर तो मागीर पत्तो वयता इन that case he takes back again from day one. It should be like how courts function. Even when the judges this thing, it is on record till what hearing you had taken and it should carry forward from there. So any issue to minimum wages issue come. Sorry, minimum wages. Minimum wages. That is definitely going to be a good news for the workers. Hopefully before Ganesh. राजधानी पणजीतील दिवजा सर्कल परिसरात सोमवारी सकाळी एका अज्ञाताचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली. मांडवी नदीपात्रात हा मृतदेह तरंगताना आढळला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी. पणजीतील दिवजा सर्कल परिसरात सोमवारी सकाळी एका अज्ञाताचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. दिवजा सर्कल येथील मांडवीच्या नदीपात्रात हा मृतदेह तरंगताना आढळला. याविषयी पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार नदीपात्रात आढळलेला मृतदेह वयस्क व्यक्तीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या खिशातून पोलिसांना रोख रक्कम आणि एक सिम कार्ड मिळाले. पोलिसांनी या दोन्ही गोष्टी ताब्यात घेतल्या असून मृताची ओळख पटवण्याचं काम पोलीस करतायत. पंचनामा झाल्यानंतर हा मृतदेह उर्वरित तपासणीसाठी बांबोळीतील गोमॅको रुग्णालयात पाठवण्यात आलाय. कॉल येयल्लो की मेल डेड बॉडी फ्लोटींग आहा म्हणून दिवजा सर्कल नियर दिवजा सर्कल तेका लागून मागीर आमी स्टाफ धाडलेलो आनी पळयत जाल्यार एक मेल डेड बॉडी आहा एज अरावंड 60 to 70 years. बॉडी स्टील अननोन. आमी पळयतात डिस्पोज कितें जाता जाल्यार द बॉडी हॅज बीन डेड बॉडी हॅज बीन फिश्ड आउट बाय फायर ब्रिगेड स्टाफ. फायर ब्रिगेड स्टाफ दे हॅव फिश्ड आउट द डेड बॉडी. कितल्याक सुमार हो इन्सिडेंट जाला? सकाळीं आमकां एक 11 अशें कॉल येयल्लें. सो आतां पळयता आयडेंटिटी डिस्पोज कितें जाता जाल्यार. कितें मेळ्ळा त्याच्या हितूंक बॉल्सांक बीन कितें मेळ्ळा? आयडेंटिटी काय मेळोंक ना. खाली कॅश आसले थोडे 200-300 रुपया. कितले? 200-300 रुपया कितें आसले कॅश. ओके. मी श्याम सूर्या नाईक 2 वार्ता लाईव्हसाठी. आपण आहोत दिवजा सर्कलच्या अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर. याच खाडीत पणजी येथील याच खाडीत एक मृतदेह सापडला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11च्या दरम्यान आज सकाळी 11च्या दरम्यान या स्थळी एक मृतदेह सापडला आहे. मृतदेह अग्निशामकाच्या दलाच्या सहाय्याने वर काढण्यात आला आहे. मृतदेह वर काढल्यावर पणजी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. पंचनाम्याच्या वेळी पोलिसांनी या मृतदेहाची माहिती देताना सांगितले या मृतदेहाकडे कोणतीच आयडेंटिटी सापडली नाही. त्याच्या खिशात एक 300 रुपये कॅश रोख रुपये सापडले आहे. दरम्यान हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह 65 ते 70 वयोगटात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेची पंचनामा केल्यावर हॉर्स व्हॅनच्या सहाय्याने बांबोळ येथील गोमेंकोत हा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. गोवन वार्ता लाईव्हसाठी श्याम सूर्या नाईक, व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत. पेडणे तालुक्यातील शापोरा नदीतून अमर्याद बेकायदा रेती उपसा सुरूच आहे. मध्यरात्री ते पहाटे 6 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात नद्यांमधून रेती काढली जाते. याविषयी स्थानिकांनी अनेक वेळा सरकारकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरग यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्यात रेती उपसा बेकायदेशीर आहे. रेती उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाकडून सरकारी यंत्रणेला देण्यात आले. परंतु सर्व आदेश न्यायालयाच्या उंबरठ्याच्या आतच बाहेर सावळा गोंधळ असाच काहीसा प्रकार सध्या सुरू आहे. या प्रकरणाविषयी वेळोवेळी स्थानिक पोलीस, मामलेदार आणि इतर संबंधित सरकारी यंत्रणेकडे तक्रार करूनही काहीच हालचाली होताना दिसत नाही.
शापोरा नदीपात्रातून बेसुमार रेती उपसा करणं आजही सुरूच आहे. आम्ही आज सगळे फार्मर्स आणि फार्मरचे भुरगे या तळवणा देखील जमलेले असतात. तळवणा हो एक पेडणे तालुक्यातलं एक गाव असा, ते सुंदरसं गाव असा. तसेच आमचे पलतडी म्हणतात ते आम्ही मेणकुऱ्या जे बिचोल तालुक्यातले गाव आहे. आणि मेणकुऱ्या आणि तळवणा गावामध्ये जी एक रिव्हर फ्लो जाता ती रिव्हर म्हणजे शापोरा रिव्हर. आज त्या शापोरा रिव्हरीत मोठ्या प्रमाणात इलिगल सँड काढले वयता. आज ही इलिगल सँड इतल्या प्रमाणात काढली वयता की आमचे सगळ्या फार्मर्सांचे सगळे जमनी केल्ले असतात. आता हे माड तुम्ही पहिलं असता पळय न्हू की तसे माड आमच्या लोकांचे पडलेलं आहा. हे एक मोठी प्रमाणात नुकसान जाल्लेलें आसा. ही नुकसान एक परमनंट लॉस आमकां सगळ्या फार्मरांक जाल्लेलो आसा. ही न्हंय आज तुमकां दिसता ही न्हंय ऑलमोस्ट डबल जाला रुंदीन. पयलीं हांगा भाट पडटाली, सगळे नुस्तें खुबे सगळे मेळटाले. स्मॉल स्मॉल स्पिसीस जे आसात हे सगळे मेल्ले आसात. सो एनवायरमेंटाचेर सुद्दां नेत्याचो एक व्हडलो घावो आज जाल्लेलो आसा. आज ह्या ठिकाणाहून थर्मास सांगो एक ब्रिज आसा, त्या ब्रिजाक सुद्दां हेचो व्हडल्या प्रमाणात नुकसाण आसा. तशेंच ह्या ठिकाणाहून एक 500 मिटराच्या अलोना फोडा जो आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटान मान्यता दिलो असो फोडा. आजची लँडस्लायडींग हांगाच्यान जी सुरवात जाल्लेली आसात ती लँडस्लायडींग अशीच फुडें ब्रिजा मेरेन पावली जर आसात तर फुडल्या फ्युचरात ती अशी फोटाची सुद्दां खूब नुकसान जावपाची चान्सीस आसा. तर हांव सगळ्यांक आमी गव्हर्मेंट ऑथॉरिटी कडेन मागता. तशेंच मामलेदार हांकां सगळ्यांक आमी कंप्लेन इन रायटींग दिल्लेले आसात. आनी खुबशे फावटी आमी पोलिसांक सुद्दां ड्युरींग नायट टायम आपयल्ले आसात जेन्ना हे रेंव चालू करतात तेन्ना. कित्याक आमी तांकां ओवरली सांगलें की तुमी हांगा काड नाका, आमच्या लोकांचें नुकसान जाता, तरी हे आयकुना आपले तेच करताले आनी काडटाले. पोलिसांक आमी आपयल्ले आसा ऑन रेकॉर्ड. पोलीस कंट्रोलाक सुद्दां तेंच्यांनी इन्फॉर्म केला, तेंच्यांनी एडमीट केलें की हांव काडटा म्हणचे. आनी अजूनही एक्टिविटीज जे आहा अजून बंद जावंक ना, हे अजून चालू आसात. सांगवाडा या ठिकाणी ते सगळे लेबराचे मायग्रंट लोक तांकां आमी भैया म्हणटात, ते सगळे UP बिहारचे भैया थिंगा सर एक झोपडीसून रावतात. आज गव्हर्मेंटच्या कायद्या प्रमाणे जर कोणी रेंटाक रावता जाल्यार त्याची इन्फॉर्मेशन जी आसा, नांव गांव खंयच्यान येयला, तो काम कितें करता हे पोलीस डिपार्टमेंटाक दिवची घरां आसता. पूण ह्या ठिकाणी जे रावतात त्यांची खंयचीच इन्फॉर्मेशन ह्या पोलीस डिपार्टमेंटाक ना. हे रातचे हांगासर रेंव काडटात, दिसाच्या गांवांनी भोंवतात. एक ग्रॉसरी शॉपाचेर म्हणा, बारां रेस्टॉरंट म्हणा किंवा पॉलिटिचेर म्हणा. जर फाल्यां काही तांच्यांनी कितें क्रायम केलो, ते चोरी केली, मर्डर केलो, कोणतो रेप केलो, जाल्यार पुलीस डिपार्टमेंटाक कितें सोर्स आसा तांकां धरपाचें. कारण हांगासर क्रायम करून ते आपल्या गांवां वचून रावंक शकतात. सो आज कसलोच सोर्स तेंच्या कडेन असो ना पुलिसां कडेन तांकां धरूंक शकतात. सो हांव म्हणटा जे इलिगल थिंगा रावतात त्यांची इन्क्वायरी करपाची पुलीस डिपार्टमेंटा कडेन. त्याच प्रमाणे ही लुकसाण जी जाल्लेली आमच्या लोकांची हे लुकसाण भरपाई करून दिवपाची. नाल्यार गव्हर्मेंटान तरी एटली व्हडली रिटर्निंग ऑल घालपाची आणि हांगासर आमची जी आमची लँड आसा, आमची जे माड सगळें प्रोटेक्ट करपाचें. हाच्या फुडें आमच्या भुरग्यांक सुद्दां ते मेळपाक जाय, हाचे खातीर आमकां राखून दवरचें आसा. आमी आज सगळे शेतकार भाव हांगासर जमलेले आसात आनी आमी ह्या मिडियाचो सांगूंक सोदता गव्हर्मेंटाक. आनी हायकोर्टाची ऑर्डर सुद्दां आसा की इलिगल सँड एक्सट्रॅक्शन हे पूर्ण अख्ख्या गोंयभर बंद आसात, पूण ह्या ठिकाणी अजूनय चालू आसात. आणि ह्याच्या खातीर आमी सेवरल कंप्लेंट मामलेदाराक, पेडणे पुलिशेक, मोपा पुलीस स्टेशन सगळ्यांक कंप्लेंट इन रायटींग दिल्लेले आसात, ते तुमकां दाखयल्ले आसात. सो हांव सगळ्या फार्मर्सांच्या वतीन मागता की ही इलिगल एक्टिविटीज हे आमकां नाका. हांगासर आमचे माड आमकां जाय, आमची जमीन आमकां जाय. हो आज उलो आज सगळ्यांचो तळणकरांचो ह्या ठिकाणी आमी सगळे मानता. आणि तुमकां सगळ्यां कडेन मागता की हे सगळी एक्टिविटीज बंद करपाची आणि आमची माड आमची जमीन आमकां राखून दवरपाची. या बेकायदेशीर रेती उपसा प्रकरणी अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून त्यावर सुनावणी देखील सुरू आहे. काही दिवस पूर्वीच पेडणे पोलिसांनी तेरेखोल नदी पात्रातील बेकायदेशीर रेती उपसा प्रकरणी कारवाई करत अनेक होड्या जप्त केल्या होत्या. साठवलेली रेती नदी पात्रात पुन्हा सोडण्यात आली, पण पुन्हा दुसऱ्या होड्या नदी पात्रात आल्यात आणि अजूनही बेसुमार रेती उपसा सुरूच आहे. रेती उपसा करणाऱ्यांपैकी अनेक जण राजकीय नेत्यांचे जवळचे असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या सर्वांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. सगळे पोसाळे गेली 14 रातची रेंव काडटात. आमी खूब एप्लिकेशन सगळ्या डिपार्टमेंटाक एप्लिकेशन केली. आता बंदी असताना तिथे 4 होडये रातचे रोबोटाक दाखयले 29 जुलया, तरी असताना ते काडटात. पोलीस येतात, एक्शन घेतात, पण परत काडटात ते. त्यांना अत्यंत कडक कारवाई करची. माझे 7-8 माड गेले आणि आता 2 वचपाचे आहा. कळ्ळें? ताका लागून तुमी कितें करपाचें न्हू तें करपाचें. आमकां रेंव काडटा सगळे भायले लोक, आमकां फायदो ना काय ना न्हू. आमचें शेत आमकां जाय न्हू, आमचे माड आमकां आतां आमी लायल्ले, आतां आमकां भुरग्यांक खावंक मेळोंक नाका. ते गव्हर्मेंटान एक्शन घेवंक जाय न्हू. तुम्ही कंप्लेंट बी केला सरकारा कडेन? करतात.
नद्यांमधून बेकायदेशीर अमर्याद रेती उपसा केल्यानं नदीच्या काठाला असलेली बागायती नष्ट होते. अमर्याद रेती उपसा केल्यानं नदीच्या दोन्ही बाजूचे कठटे कोसळून नदीचे पात्र रुंदावत चाललंय. यामुळे शेकडो नारळांच्या झाडांसहित शेतजमीन नदीत वाहून जाते. उच्च न्यायालयात जाऊनही अशा बेकायदा प्रकरणांना जर आळा बसणार नसेल तर स्थानिकांनी आता मदत मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न या भागातील सामान्य माणूस विचारतोय. नमस्कार, आम्ही आज आहोत तळारणा या ठिकाणी आणि या तळारणा गावातून जे नदी वाहते त्या नदीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा हे रात्रीचं सुरू असतं. या गावातील लोकांनी पेडण्याचे मामलेदार, पोलीस व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या. या लोकांनी अशी मागणी केली की ही रेती उपसा जे होती ती बंद करावी, अशी सरकारी यंत्रणेकडे अनेक वेळा मागणी केली. परंतु सरकारी यंत्रणा अजूनही निद्रा अवस्थेत आहेत. त्यांना अजूनही कोणतीही जाग आलेली नाही किंवा या लोकांचं काय म्हणणं आहे हे कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या अजून लक्षात आलेलं नाही, हे या प्रकरणावरून दिसत आहे. कारण या लोकांची जे इकडे बाजूला शेती होती आणि बागायती होती ती मोठ्या प्रमाणात रेती उसकल्या कारणाने नदीची कटाटा जो कोसळला आणि ही पूर्ण शेती आणि त्यांची बागायती नदीत एकरूप झाली आहे. नदीत वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली की आपल्याला जी नुकसान झाली आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी आणि जी रेती इकडे इनलिगल म्हणतो आपण ती काढायला सुरू आहे ही बंद करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. परंतु या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष तरी देतंय कोण, असाच एकूणच प्रकार सध्या या भागात निर्माण झाला आहे. मी पेडण्याहून ज्ञानेश्वर वरक, गोवन वार्ता लाईव्ह. गोवा महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दोडा मार्गातील कसई गावात दिमाखात उभा असलेला कसईनाथ डोंगर हा प्रसिद्ध आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी कसईनाथावरील महादेव लिंगावर अभिषेक करण्यासाठी या डोंगरावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. पाहुयात आमचे प्रतिनिधी साहिल नारुलकरांचा हा रिपोर्ट. दोडामार्ग शहरालगत अंबेली येथील असलेल्या कसईनाथ डोंगराची ओळख फार पूर्वीपासून आहे. विशेषतः संपूर्ण वर्षात पावसाळा सुरू होतात या डोंगर माथ्यावरून चारही बाजूंचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी भाविकांसह पर्यटकांची पावलं कसईनाथकडे वळतात. दोडामार्ग अंबेलीच्या सीमेवर असलेल्या या डोंगराला पांडवकालीन पार्श्वभूमी आहे. आपल्या अज्ञातवासात जेव्हा पांडव ठिकठिकाणी फिरत होते तेव्हा एके रात्री या डोंगरावर राहून गेल्याच्या खाणाखुणा आढळतात. डोंगर माथ्यावर श्री गणेश, शिवलिंग तसंच नंदी यांच्या पाषाण मूर्ती असून श्रावण महिन्यातील दर सोमवारी आणि गुरुवारी पूजा अर्चेसाठी या ठिकाणी मोठी गर्दी जमते. रांगा करून महादेव शिवलिंगावर भाविक अभिषेक करतात. या डोंगरावर काही गुहा दृष्टीस पडतात. मोठमोठे खडक आढळतात. केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नव्हे तर पर्यटनदृष्ट्या ही कसईनाथ डोंगर विशेष प्रसिद्ध असून डोंगर चढून गेल्यावर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोसळणारे धबधबे, विलोभनीय हिरवीगार निसर्ग इथून पाहता येतात. त्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात. शहरापासून लगतच डौलदारपणे उभा असलेला कसईनाथ सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या कसईनाथ डोंगराच्या ठिकाणी सोयीसुविधांची वानवा आहे. दोडामार्ग मुख्य शहरापासून हा डोंगर 5 किलोमीटर अंतरावर असून डोंगराच्या पायथ्यापासून पुढे 2 किलोमीटरचं अंतर सरळ रेषेत भाविकांना रस्त्याअभावी पायीच कापावं लागतं. कसईनाथवर जाण्यासाठी रस्त्याची निर्मिती झाल्यास येथील भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या कसईनाथचा मार्ग सुखकर होईल आणि या ठिकाणी पर्यटनालाही चालना मिळेल. आज श्रावणी सोमवार आणि आम्ही हाळी गावाहून कसईनाथ दोडामार्ग तालुक्यात आलो होतो कसईनाथचे दर्शन घेण्यासाठी. गेली 2-3 वर्ष बघितलं तर सोशल मीडियावर जे पोस्ट करतात लोक इथं आल्यावर त्यामुळे बरीच गर्दी होते आणि खास करून श्रावणात आणि श्रावणी सोमवारमध्ये इथं लोक भरपूर मोठ्या संख्येने येतात कसईनाथचे दर्शन घेण्यासाठी. मंदिराकडून इथून वर कसईनाथचे दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी 1-1.5 किलोमीटर चालत जावं लागतं. चालत जाण्याचा रस्ता तसा फार कठीण आहे. उंच चढाई असल्यामुळे वर जाणं थोडं कठीण होतं आणि पावसाळ्यात तर खूपच कठीण होतं. तरी पण लहान मुलं, वृद्ध माणसं आणि महिला आणि तसेच बरेचसे लोक कसईनाथवर श्रद्धा असल्या कारणाने इथं येतात आणि देवाचे दर्शन घेतात. आता दरवर्षी इथं बघितलं तर गर्दी वाढत जाते. तर अशी एक रिक्वेस्ट असेल शासनाने इथं काहीतरी प्रयोजन करावे की लोकांना वर चढून येताना जाताना सोयीस्कर होईल आणि ज्या काही
थोडे लोक इथं येतात आणि वेगवेगळे प्रकार करतात जे सगळ्यांना सोयीस्कर होत नाहीत. त्यावर काहीतरी बंदी येईल आणि हा प्रवास श्रावणी सोमवार आणि सगळे जे धार्मिक स्थळं आहेत त्यावर सगळं सोयीस्कर होईल. निसर्ग संपन्न दोडामार्ग तालुका आणि दोडामार्ग तालुक्याला एक निसर्ग संपन्नतेचं वातावरण आहे. अशा निसर्ग संपन्न दोडामार्ग तालुक्यात एक श्रद्धास्थान आहे, ते म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील कसईनाथ. आणि कसईनाथावर दर सोमवारी किंवा श्रावणी सोमवारी लोक गर्दी करत असतात किंवा श्रावणात मोठ्या संख्येने लोक जे भाविक जे आहेत ते कसईनाथाच्या पर्वतावर चढत असतात आणि कसईनाथाचं दर्शन घेत असतात. यंदा ही जे गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. लोक, युवक, वृद्ध मोठ्या प्रमाणात कसईनाथाची जी यात्रा आहे ती करत आहेत. मात्र तिथे कुठंतरी एक शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे, कारण हे आता मोठं एक दोडामार्ग तालुक्यातील एक मोठं पर्यटन स्थळ झालेलं आहे. मात्र तिथे कुठलीही चढण्यासाठी सोयी नसल्याने तिथला मार्ग जो आहे किंवा जी पायवाट आहे ती खूपच एक कठीण बनली आहे. त्यामुळे एकंदरीत वर चढणं किंवा खाली येणं हे मोठं कठीण झाले. शासनाने याकडे लक्ष घालून त्वरित तिथे काहीतरी कठडा बांधावा किंवा इतर काहीतरी चढण्यासाठी बॅरिकेड्स घालावे, जेणेकरून आपले जे स्थानिक जे भाविक आहेत, जे भक्त आहेत ते सुरळीतपणे वर जाऊ शकतात. दुसरी म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात युवक येत असतात आणि यात युवकांकडून गैरकारभार केला जातो. इथे नाना विविध प्रकारच्या धांगड-धिंगाणा घातला जातो. यावर कुठेतरी शासनाने नियंत्रण आणण्याची गरज आहे. गोव्यात बाहेरूनही मोठ्या प्रमाणात, तसंच सिंधुदुर्ग तालुका किंवा चंदगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जे भाविक जे आहेत ते कसईनाथाच्या पर्वतावर आपली कसईनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र एकंदरीतच हा सगळा जर प्रवास बघितला तर कुठेतरी शासनाने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे, कारण दोडामार्ग तालुक्यातील एक निसर्ग संपन्न तालुक्यातील एक असं श्रद्धास्थान जिथे लोक भाविक गर्दी करतात. मात्र तिथे सोयी नसल्या कारणाने लोक जे आहेत ती लोकांची खोळंबणी होती किंवा चालण्यासाठी जर 1 तास लागावा लागतो तर तिथे ते सोयी नसल्या कारणाने 1.5 ते 2 तास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जे तिथे शिवलिंग आहे तिथे बॅरिकेड्स घालण्यात यावे अशी ही मागणी स्थानिकांकडून किंवा युवकांकडून केली जाते, जेणेकरून जो पर्यटक आहेत ते सुखरूप तिथपर्यंत पोहोचणार. मात्र एकंदरीतच सगळा जर प्रवास बघितला तर पुन्हा एकदा एक निसर्ग संपन्नतेचं एक आगळंवेगळं रूप जे आहे ते दोडामार्ग तालुक्यात पाहायला मिळतं. गोंदवार्ता लाईव्हसाठी साहिल नरुलकर, दोडामार्ग. चिखली येथे शनिवारी झालेल्या चिमुकलीच्या खुनाप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. नाकतोंड दाबूनच 14 महिन्यांच्या चिमुकलीचा खून झाल्याचं वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झालंय. या प्रकरणी चिमुकलीच्या आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहुयात सविस्तर वृत्त. चिखली येथील चिमुकलीच्या खुनाबद्दल आता खुलासा झालाय. 14 महिन्यांच्या समीराचा तोंड व नाक दाबून खून झाल्याचं वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झालंय. गोमेकोत उपचार घेत असलेली समीराची आई नमिशा शुद्धीवर आली असली तरी ती बोलण्याच्या स्थितीत नसल्यानं पोलिसांना तिचा जबाब नोंदवता आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार चिखलीच्या पोलीस वसाहतीमागील बाजूस असलेल्या बंगल्यामध्ये नमिशाचे वडील राहतात. तिच्या आईचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं. नमिशाचं माहेर चिखलीला आहे तर विद्यानगर जुवारीनगर इथे सासर. नमिशाचा नवरा जर्मनीला नोकरीला असल्यानं समीरासह नमिशा तिथे राहत होती. 8-10 दिवसांपूर्वी ती आपल्या माहेरी आली होती. त्यानंतर शनिवारी तिच्या हातून समीराचा खून करण्याचं कृत्य घडलं. समीराचं नाक तोंड दाबल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. तिचं नाक तोंड दाबण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर केला होता हे नमिशाच्या जबाबानंतर उघडकीस येईल. दरम्यान नमिशाने हे कृत्य नैराश्यातून केल्याचं बोललं जातंय. तिला कोणत्या कारणास्तव नैराश्य आलं होतं यासंबंधी वास्को पोलीस माहिती घेत आहेत. नमिशाचा नवरा जर्मनीहून गोव्यात पोहोचल्यावर समीराची शवचिकित्सा करण्यात आली. रविवारी संध्याकाळी उशिरा बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत समीरावर अंतिम संस्कार करण्यात आले. चिखलीक सद्याक म्हणल्यार आमी केस रजिस्टर केल्या 302 ऑन द मदर ऑफ द विक्टीम मायनर ऑफ 14 months चायल्ड. आणि आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. इन्व्हेस्टिगेशन म्हणल्यार अजून पर्यंत आमची पोस्टमॉर्टम जाना, तातूंत कॉज ऑफ डेथ दिल्या की कॉम्प्रेशन टू नॉस्ट्रील एंड माउथ, सो ताका लागून ताची डेथ जाल्ली आहा. आनीक सद्याक इन्व्हेस्टिगेशन म्हळ्यार कितें आसा, ताजो बापूय आसा तो कालच पाविल्लो आसा आनी इज नॉट इन अ पोजिशन टू गिव स्टेटमेंट. इज इन ट्रॉमा बिकॉज ऑफ दीस शॉक. आनी ताजी जी एक्यूज पळय आहा ताजी आवय ती सद्याक हॉस्पिटलाक एडमीट आहा. So we can't fully interrogate her, and she is also not disclosing because maybe
reason best known to her. So once she is discharged, we will be able to interrogate her properly. आणि आता काय हजबंड आसा तोय मातसो हातून आसा तोय मातसो तातूंतल्यान भायर येता की आमी सारकेंच कितें तें इंट्रोगेट करपाक स्टार्ट करतले. इन द मीन टायम वी वील रिकॉर्ड द स्टेटमेंट ऑफ द विटनेसीस who have witnessed the incident of that suicide and also the relative. So I had sent my officer, radio officer, to see the position of the said lady. So as per her, at presently she is not in a position to give her statement. सर ते भुरग्याचे बी फायनल रायट्स बी झाले ऑलरेडी. काल सांजची जालें ताजें. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.